एम एस तर टोटल एस्केपिझमच आहे. त्यातल्या इंजिनियर्सना स्टार्टिंग पॅकेज 3.5-4 होतं. 6 वर्षांनी दादा 2010ला पासआउट झालं तेव्हाही तेवढंच होतं. आपण लोक 17ला पासआउट झालो तेव्हाही तेवढंच होतं. सो ओव्हर द टाईम काही अर्थ नाही उरलेला भारतातल्या पॅकेजेसना. तुलाही हक्क असतो की चल मी उद्यापासून येत नाही आहे, किंवा कंपनीलाही हक्क असतो चल उद्यापासून येऊ नको. 10 किलोमीटर बाहेर गेला ना की तू ऑलमोस्ट, आता तो शब्द माहिती नाही, डिस्टोपियनच म्हणतात ना बहुतेक, स्वप्नवत दुनिया एकदम. सो तू एकदम चिल भागामध्ये पोहोचून जातो जिथं तू जरा शांत डोक्याचा असलास तर मग तुला नाही त्या चिंता सतावत नाही. मी कायम म्हणतो, जे बोलतात की परत यायचं आहे मला, मी त्याला म्हणतो अरे तू जोपर्यंत हेलिकॉप्टर घेत नाही ना तोपर्यंत तुला तेच ट्रॅफिक आहे. तू कुठल्याही मेट्रोमध्ये जा. आणि भारतामध्ये आयर्लंडमध्ये आता झाली 6 वर्ष, पण अजूनही जरा सेटल होण्याकडेच कल आहे. इनफॅक्ट मी श्रीलंकेला गेलो होतो आणि तिथले रस्ते मला आयर्लंडपेक्षा जास्त छान वाटले. तुम्ही आत्ताच्या पिढीवरती फार कष्ट घेऊन ती पिढी सुधारत नाही. जळलेल्या मोहराचा नाद सोडावा लागतो. पूर्वीची पेठ राहिली नाही जरा. तो स्ट्रॉंग फील आहे रे. कारण ते खरंच कल्चरल सेंटर होतं ना पुण्याचं, आणि खूप वेळासाठी होतं. मला वाटलेलं आयर्लंडला गेल्यावरती इथे तुला सहनच होणार नाही. म्हणजे मलाही तेच वाटलं होतं, कारण गेल्या वेळेला आलो होतो ना तेव्हा मी बऱ्याच वेळाने आलो होतो. इफ आय एम नॉट रॉंग मी गेलो 19मध्ये. त्यानंतर तिकडंच होतो कोविडमुळे वगैरे वगैरे. डायरेक्ट मला वाटतं 23मध्ये भारतात आलो होतो, आणि त्या 23 नंतर डायरेक्ट 24मध्ये आलो, 22मध्ये आलो होतो. 22 नंतर डायरेक्ट 24मध्ये आलो होतो, ऑगस्ट 24ला मुलगी बघायच्या प्रोग्रामला. आधीमध्ये काही नाही. मला हे खरंच कधी कळलं नाहीये की का बरं एम एस करायला जातात. तुझा काय विचार होता एम एस करायला जाताना? कारण हे मला अजूनही माहिती नाहीये. तू जायच्या 2 दिवस आधी माझ्या मते सांगितलेलं की मी चाललोय परवा. कारण एम एस तर टोटल एस्केपिझमच आहे. म्हणजे इट्स लाईक की जेवढ्याकडं माझा अनुभव आहे, US साठी मे बी वेगळं असेल, पण आयर्लंडमध्ये जाऊन जे काय माझं सार आहे ते असं आहे की तिथल्या मास्टर्सपेक्षा तिथल्या बॅचलर्स भारी आहे. सो मास्टर्स हा फक्त एक भारतातनं बाहेर पडण्याचा मार्ग आहे मुलांसाठी. आणि मग काय युरोपियन लाईफस्टाईल, थोडीशी पर्यटनाची ठिकाणं हाकेच्या अंतरावरती, ओव्हर टाईम तुझी गाडी बिडी सॉर्ट होते, आणि प्लेन तिकीट्सही तिकडे स्वस्त आहे. ॲज इन ॲट टाइम्स तर म्हणजे भारतातल्या रेट्सला प्लेन तिकीट्स मिळतात युरोपमध्ये लोकल ट्रॅव्हलची. बऱ्याचदा असं होतं की गाडीपेक्षा प्लेन स्वस्त पडते, ट्रेनपेक्षा प्लेन स्वस्त पडतं. सो टुरिझमचं अट्रॅक्शन अँड ऑल त्यासाठीच. थोडक्यात मग 1.5-2 वर्ष टुरिझम करण्यासाठीच फक्त एक. नॉट नेसेसरी. लोक सेटलच होतात, म्हणतात येणार आहेत परत, पण लोक सेटलच होतात. असे कमी आहेत लोक जे परत येतात. आता तू बातम्या पाहिल्या असशील, बँगलोरला IT कपल अमेरिकेतनं परत आलं, शेती करतायत टाईप्स, असे आहेत न्यूज बऱ्याच. पण ती सगळी पिढी जुनी आहे रिलेटिव्हली. मी म्हणेन ते लोक 2000च्या आसपास तिकडं गेलेले होते. सो दे हॅड देअर लाईफ, दे हॅव इनफ सेव्हिंग्ज अँड नाऊ दे आर इन हिअर. त्यावेळेला IT एकदम बूममध्ये होतं ना रे. सो मी डिस्प्रपोर्शनेट पैसा मिळाला नाही म्हणणार, कष्ट केले त्या लोकांनी. पण मग विचार केला तर मी काय आणि दादाच्या बोलण्यात काय मिळतं की तुझ्या दादा माझा 6चा पासआउट, 6 नाही सॉरी किती 10चा पासआउट आहे माझा दादा. सो त्याला मी तेच म्हणतो की 2003 साली IT ग्रॅज्युएट्सना किंवा म्हणजे ओव्हरऑल भारतातल्या इंजिनियर्सना स्टार्टिंग पॅकेज 3.5-4 होतं. 6 वर्षांनी दादा 2010ला पासआउट झालं तेव्हाही तेवढंच होतं. आपण लोक 17ला पासआउट झालो तेव्हाही तेवढंच होतं. सो ओव्हर द टाईम काही अर्थ नाही उरलेला भारतातल्या पॅकेजेसना. त्यामुळे तर आपण सगळे ते चमको पॅकेजेसच्या मागं होतो ना, की काहीही करून डेलॉईट काढायचे किंवा काहीही करून चल CLSA काढायचे, व्हॉट नॉट, की आहे त्या बॅरियरपेक्षा थोडं बाहेरचं. असं नाही की CLSA काय करतंय त्यात इंटरेस्ट आहे किंवा डेलॉईट काय करतंय त्यात इंटरेस्ट. कोणाला माहीत असतं बिझनेस ॲनालिटिक्स काय.
इंजिनिअरिंगला तर आपल्याला काहीच शिकवत नाही. पॅकेज महत्वाचं आहे. पॅकेज महत्वाचं. आणि मग जनरली पॅकेज अशाच वेळेला चांगलं दिलं जातं जेव्हा काहीतरी कामही इंटरेस्टिंग असतं रिलेटिव्हली, किंवा ॲटलिस्ट डोक्याचा भाग जास्त वापरायला लागतो रिलेटिव्हली. सो तोच सगळा मामला आहे. आणि MS मला वाटतं त्यातूनच आहे की थोडं ती काय मिटिगेट कॅल्क्युलेटेड रिस्क आहे ती, की तू लोन तर उचलतोय 30-35चं दाणकन एकदम, जर पॅरेंट्सचं बॅकिंग नसलं तर, पण तुला खात्री पण आहे की या जॉब लागला तर एक दीड वर्षात ते होऊन जातं सॉर्ट. मी जितके लोक बघितलेत त्यापैकी फार कमी लोक आहेत ज्यांना खरंच ती लाईफस्टाईल पाहिजे म्हणून ते तिकडे चाललेत. त्यांचे मोठे स्वप्न आहेत आणि ते अमेरिकेत जाऊनच पूर्ण होणार आहेत. असे फार म्हणजे 1% माहिती असलेले लोक करतायत. पण बाकीचे तू म्हटलास तसं इधर बोर्डम आहे किंवा एस्केपिझम आहे किंवा घरचे लग्नाला मागे लागलेत किंवा इथे करायला जॉब मग तेवढं पॅकेज नाही आहे. राईट. मेन मुद्दा असा होता ना की भारतामध्ये आता इंजिनिअरिंग हे काय म्हणू एवढे पायंडे पडलेत ना त्याच्यामध्ये की तू ठरवलं तरी तू त्यातनं बाहेर नाही पडू शकत. फॉर एक्झाम्पल जॉब स्विच करणं, ठीक आहे, ती एक इन्व्हेंट झालेली प्रोसेस होती की हां चल आधी इन्फोसिस केलं 4 वर्ष, मग आता इथं ग्रोथ नाही मिळते, आता दुसरं ट्राय करू. बट आपल्या वेळेपर्यंत किती 17चे ग्रॅज्युएट आहे आपण साधारण, तोपर्यंत तो नॉर्म झाला होता की तुला जॉबला लागतानाच माहिती आहे की मला 2 वर्षात सोडायचं आहे, नाही तर काही होणार नाही आहे इथं. सो भारतामध्ये ती एक धारणा बनली होती कंपन्यांची की नाहीच द्यायची ग्रोथ, जो परसिस्टंट आहे, कन्सिस्टंट आहे. सो माझ्या दृष्टीने त्याला काही अर्थ नव्हता की मला नाही आवडणार दर 2 वर्षांनी कंपनी चेंज करा का तर पॅकेज एक्स्ट्रा मिळतं आणि इथं ग्रोथ मिळत नाही आहे. सो तो एक विचार होता की एस्पेशली अमेरिकेत नाही आता हे कल्चर, तिकडं हायर फायर वगैरे चालतं की तिकडं तुला जॉईन करतानाच तुलाही हक्क असतो की चल मी उद्यापासून येत नाही आहे, किंवा कंपनीलाही हक्क असतो चल उद्यापासून येऊ नको. असं बऱ्याच स्टेट्समध्ये आहे. नोटीस पिरियड तिकडं कमी असतो तुलनेने. ॲज अगेन्स्ट युरोपमध्ये जे काही ऐकलं होतं त्यानुसार अजूनही फॅमिली कल्चर आहे कंपन्यांमध्ये. नॉट इन पर से की टाटासारखं फॅमिली कल्चर, पण लोक रिटर्न करण्यामध्ये इंटरेस्ट असतो जनरली युरोपियन कंपन्यांना. म्हणजे अच्छा रिटर्न करण्यामध्ये. हां, रिटर्न करण्यामध्ये लोक खूप जॉब स्विचच्या मागं नसतात. इनफॅक्ट आपल्याकडे जसं जॉब स्विच नंतर फटाफट इन्क्रिमेंट्स होतात की 30% हाईक्स वगैरे, तसं तिकडं फार कोणी मागायलाही जात नाही आणि खूप मिळतही नाही. म्हणजे जो काही माझा अनुभव आहे किंवा मित्रांचं जे काय ऐकलं त्यावरनं. आणि लाईफच एवढी तिथली निवांत आहे ना थोडीशी की तुझी थोडी उर्मी पण कमी होते. की मी आता फॉर एक्झाम्पल आहे 4 वर्ष एकाच कंपनीत, आय नो आय शुड मूव्ह ऑन, कारण इथे मला फार ग्रोथ मिळत नाही आहे. पण सध्या मी वर्क फ्रॉम होमच्या रिझनमुळे टिकलो आहे की कम्युट आणि ट्रॅव्हल ते टाळण्याकडे माझा कल आहे की घरची कामं मग मार्गी लागतात, कारण तिकडं काही मेड सर्वंट वगैरे भानगड नसतं. करायचं आहे ते तुला करायचं आहे. आणि मग आपण तिथेही जर भारतातली लाईफस्टाईल थोडी मेंटेन करतोय की स्वयंपाक स्वतः करतोय बाबा, सारखंच बाहेरचं आणून खात नाही आहे टाईप्स, तर मग एक कोणतरी जण घरी आहे तर ते बेटर पडतं. सो माझा तो विचार होता. बट इन जनरलही जरी वर्क फ्रॉम होम नसतं आणि माझी कंपनी असती माझ्याच गावात, तरीसुद्धा ग्रोथ मिळत असेल स्टेडी एक, तर फार लोक तिकडे जॉब स्विचच्या मागं नसतात, कारण बाकीची लाईफस्टाईल तुझी निवांत आहे तुलनेने. हसल कमी आहे. ट्रान्सपोर्टेशन, मी ज्या देशात राहतो फॉर एक्झाम्पल आयर्लंड, 12 वाजलेले आहेत तिकडे, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन नॉन एक्झिस्टंट आहे. रेंट्स भयानक आहेत, हाऊसिंग क्रायसिस चालू आहे फुल स्केलचा. त्यानंतर गाड्या घोड्यासुद्धा रिलेटिव्हली महाग आहेत जर भारताचा किंवा युरोपचाही विचार केला तर. पण हे सगळं जरी असलं ना तरी तू एक 10 किलोमीटर बाहेर गेला ना की तू ऑलमोस्ट, आता तो शब्द माहिती नाही, डिस्टोपियनच म्हणतात ना बहुतेक, स्वप्नवत दुनिया एकदम. सो तू एकदम चिल भागामध्ये पोहोचून जातो जिथं तू जरा शांत डोक्याचा असलास तर मग तुला नाही त्या चिंता सतावत. वन्स यू आर आउट ऑफ सिटी एरिया, एवढे स्पॉट्स आहेत की तिथं तुला मग बाकी काही सुचत नाही, तू जस्ट निसर्ग बघत राहतो आणि शांत राहतो. आणि माझ्यासाठी तरी ते मोटिवेशन आहे की अजून टिकून राहण्याचं.
परदेशामध्ये स्पेशली. कारण भारतात मी ते कॅल्क्युलेशन केलं आणि मित्रांनाही मी कायम म्हणतो, जे जे बोलतात की परत यायचं आहे मला, मी त्याला म्हणतो अरे तू जोपर्यंत हेलिकॉप्टर घेत नाही ना तोपर्यंत तुला तेच ट्रॅफिक आहे. तू कुठल्याही मेट्रोमध्ये जा भारतामध्ये, आणि इथलं ट्रॅफिक सॉर्ट होणं, आता साऊथ ईस्टर्न कंट्रीजने केलं ना ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व बऱ्याच अंशी, पण आपल्याकडे नाही येत तो, ड्राईव्हच नाही येतो आपल्याकडे समोर. आणि इतके IAS IPS बदलले तरी नो वन हॅज बीन एबल टू टॅकल दॅट प्रॉब्लेम. त्यामुळे आपल्याकडे कधी रस्ते सुधारतील मला माहिती नाही, मला वाटत नाही कधी सुधारतील नियर फ्युचर. त्यामुळे माझ्यासाठी तरी ते गोल आहे, भारतातले रस्ते सुधारले ना मी दुसऱ्या दिवशी विचार करेन भारतात परत यायचा, पण नॉट टिल देन. पण आता मला वाटत नाही पॉसिबल आहे तुला, रस्ते सुधारले तरी पॉसिबल नाही आहे पॉसिबल लेटर एजमध्ये कदाचित, 50मध्ये कदाचित. शेती करायला असं नाही, म्हणजे शेती मी तिकडेही करेन. म्हणजे मला समोर उगाच खाज आहे थोडीशी, मला माहीत नाही का, पण मला इच्छा आहे मनापासून कधी ना कधी शेती करायची. मला एस्पेशली गुरं पाळायची इच्छा आहे थोडीशी. मला लहानपणापासून उगाच स्वप्न आहे की हा मला एक बैल घ्यायचा आहे, का माहीत नाही आहे डोक्यात की गाय किंवा बैल हवा आहे मला एक. ते लहानपणी जायचो गावाकडे, त्यामुळे ते तेवढ्यापुरतं आवडायचं, आणि त्यामुळे ते काय लॅटंट इच्छा आहे कुठेतरी. सो बघू तिकडे काहीतरी करेन. पण सध्या तरी म्हणजे आयर्लंडमध्ये आता झाली 6 वर्ष, पण अजूनही जरा सेटल होण्याकडेच कल आहे. अजूनही तिथलं जे मिडल क्लासचं बॅरियर आहे ते माझं ब्रेक नाही झालेलं, अप्पर मिडल क्लासमध्ये नाही गेलेलो अजून तिथलं टेक्निकली. सो त्या दिशेने करमतं पण तिकडे, कारण तू असा प्रॉपर नाटकं बघणारा किंवा जुनी गाणी ऐकणारा, वसंतराव ऐकणारा, तुला मला वाटत नाही रे करमत असेल. म्हणजे असेल पण करमतं का? मुद्दा असा आहे ना, इथं असताना मी थोडा लेडबॅकच होतो. म्हणजे झालं असं की मी शाळेत असताना वगैरे सुद्धा जे काही करायचं होते, आजूबाजूची परिस्थिती अशी होती की मला पुश देणारे लोक भेटले. अदरवाईज मी खूप म्हणजे अंगामध्ये कलागुण आहे पण तो उत्साह कधीच नव्हता. म्हणजे माझं आयुष्यात प्रत्येकच बाबतीत हे आहे की आय प्रोक्रॅस्टिनेट टिल द एंड, आणि मग जर खूपच आवश्यक वाटली तरच ती गोष्ट करतो, नाहीतर नाही. सो कायमच सगळ्याच बाबतीत अप्रोच हाच आहे. तोच आर्ट्सच्या बाबतीतही होता की आजूबाजूला मित्र मिळाले तसे, ते म्हणाले चल नाटकाला तर मी गेलो असं. बट अदरवाईज मी ती गोष्ट मिस नाही करणार. जरी ती गोष्ट मला नाही मिळाली ठीक आहे. आणि आता तर यूट्यूब वगैरे गोष्टींमुळे बऱ्याच अंशी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो की बऱ्यापैकी नव्या गोष्टी बघायला मिळतात रेडीमेड. आणि तसं फेमस नाटकांची काय म्हणतात सगळीकडे टूर होतेच. आयर्लंड जरा आडबाजूला पडतो कारण तो देश शेंजनमध्ये येत नाही. तो म्हटलं तर व्हिजा त्यांचा स्ट्रॉंग आहे, कारण एकदा आयर्लंडचा पासपोर्ट आला तुझ्याकडे की मग UK ओपन होतं, युरोप ओपन होतं, आणि ऑलमोस्ट अमेरिकाही ओपन होतं. पेपरलेस व्हिजा आहे. सो त्या अर्थाने चांगलं आहे. पण बाहेर न येणाऱ्यांसाठी तो किचकट आहे देश. कारण UKला नाटकं आली तर मग त्यातलं एखाद दुसरं आहे. मला वाटतं नाटक अजून यायचं आहे आयर्लंडला. गाण्याचे प्रोग्राम आलेत, हेशकाळे वगैरे काही लोक येऊन गेलेत. वैशाली सामंतचा एक कॉन्सर्ट झाला होता मध्ये, तिथेही महाराष्ट्र मंडळ वगैरे आहे टिपिकल सगळं. सो त्या थ्रू झाला होते प्रोग्राम 1-2. पण तेच होतं की हे आवाज इथं ऐकलेले असतात बऱ्यापैकी, त्यामुळे मग तिथं 50-50 युरो द्यायला जरा जीवावर येतं, कारण महाग वाटतं खूपच. म्हटलं तसं अजून तो मिडल टू अप्पर मिडलचा बॅरियर ब्रेक करतोय. अजून थोडी ती लोन फेडतोच आहे अशी मेंटॅलिटी आहे अजूनही, की पूर्ण अजून गोष्टी सॉर्ट आऊट झालेल्या नाही आहेत. त्यामुळे वेळ लागेल थोडासा. इच्छा होते यायची इथे का स्ट्रिक्टली तो इकॉनॉमिकल किंवा फायनान्शियल किंवा 50शीतच मी येणार? खरंच विचार केलेला नाहीये. इच्छा पण मला
हा प्रश्न बायको पण खूप विचारते, कारण ती इथं बरीच फिरलेली आहे. म्हणजे तिचं हॉस्टेल लाईफ सुद्धा होतं, नंतरही ती जॉबला पुण्याबाहेरच होती. त्यामुळे तिने जरा भारत पाहिलेलं आहे आणि तिला आहे अट्रॅक्शन मनापासनं इथं फिरण्याचं वगैरे. पण मला असंच नाही आहे अट्रॅक्शन. मी टुरिझमसाठी भारतात नक्की येऊ शकतो, कारण भारत असंच काही पाहिलेलाच नाही आहे. इनफॅक्ट माझे स्वतःची आता गावं कोकणात आहेत, आईवडील दोघांकडची, पण कोकण काहीच फिरलेलं नाही आहे. कारण कोकणात जायचं म्हणजे डेफिनेशन फक्त गावाला जायचं किंवा आत्याकडे जायचं टाईप्सच होतं. कोकणात असंच फिरलोच नाही, खूप कमी स्पॉट्स पाहिलेत. त्यामुळे पर्यटनासाठी भारतात यायला मजा येईल उलट, की डिसेंबर जानेवारी जेव्हा युरोपात थंडी असते, जर सुट्टी आहे लकीली ख्रिसमसची, तर भारतात फिरून घ्या बाबा, या टाईपनी भारतात यायला आवडेल. पण त्या व्यतिरिक्त सेटल व्हायला आत्ता लगेच तर नाहीच नाही. आणि जो तू मगाशी मुद्दा बोलला ना, की भाषा तर एवढी खराब झाली ना, बोलला म्हणजे इतके घाणघाण शब्द येतात ना तोंडामध्ये. मगाशी तू जे म्हणालास की मोटिवेशन काय असतं बाहेर जाण्यासाठी, एक मेन मोटिवेशन होतं इथली रॅट रेस टाळणं. काय रॅट रेस? इथली रॅट रेस टाळणं. कारण मला माहिती होतं की मी इथं बुद्धी आहे, बट एफर्ट्स आणि सगळ्या कॉम्बिनेशननी मी काही 9+ मध्ये पडत नाही. ठीक आहे, मी ॲव्हरेज मुलगा आहे आणि ॲव्हरेज मुलांसाठी इथं जी काही रॅट रेस आहे. आणि ते साठेचं काय करायचं नाटक पाहिलं आहे ना तू राजू नाईकचं? हां ठीक आहे, एनिवे पाहशील नंतर. सो त्यात त्याचा विषय तसा वेगळा आहे, बट मुद्दा की माझी रेस मी कितीही पुढं नेली ना तरी माझ्या पुढं एक कोणतरी असणार आहे. आणि ही परिस्थिती कधी संपणारच नाही आहे. हे पदोपदी कंपनीतही मला जाणवून दिलं जाणार आहे की कोणाचं तरी प्रमोशन होतंय, कोणतरी ऑनसाईट जाते. मग मी विचार केला, जर गेम सगळा ऑनसाईटच जाण्याचा आहे कुठेतरी, तर मीच जातो, माझाच जातो मी कुठेतरी. कारण तिकडच्या वर्क कल्चरमध्ये हे नक्की जाणवतं की ऐकून सगळ्यांचं घेतलं जातं. म्हणजे आपल्याकडे तर नुसतंच म्हणतात की हा सगळ्यांचा एकच ID कार्ड आहे, CEO पासून खालपर्यंत, आणि सगळ्यांना से आहे. पण तो खरंच असतो का, मला शंका आहे. स्टार्टअप्समध्ये कदाचित असेल, बट मोठ्या कंपन्या जेवढं मित्रांकडनं ऐकलं किंवा मी जो अनुभव घेतला थोडाफार, तर नाही जाणवलं मला असं. इकडं तिथे जाणवतं तसं? तिथं नक्की जाणवतं, कारण तिकडं काम सोपवून दिलं जातं. म्हणजे अगदी इंटर्न म्हणून जरी तू लागला तरी एकदा तुला काम दिल्यानंतर तू स्वतःहून फीडबॅक देणं अपेक्षित असतं. मॅनेजर येऊन तर नाही तुला विचारत आयडियली की काम झालं का, तूच स्वतःहून सांगणं अपेक्षित असतं की हां हे काम झालं आहे. आणि मग त्यातून रखडलंच काही तर सांभाळूनही खूप घेतात. डेडलाईनसाठी कधीच कोणी त्रास देत नाही. म्हणजे आपल्याकडे काय असतं, आता तर लोक शातीर झाली आहेत अजून. पूर्वी ॲटलिस्ट आरडाओरडा तरी असायचा मॅनेजर्सचा. आता तर लोक खूप इनडायरेक्टली ती रेस फोर्स करतात भारतामध्ये. खूप इनडायरेक्टली जाणवून देतात तुला की तुझं काम मागं पडतंय. तिकडं तो भाग फार कमी आहे. कदाचित माझी कंपनी बरी आहे, पण साधारण तसाच अनुभव आहे सगळ्यांचा की वर्क कल्चर बरंच बॅलन्स्ड आहे तिकडं. कारण लोकांना ॲम्बिशन आहेत, नाही असं नाही, पण क्रेझीनेस नाही आहे इथल्यासारखा. लोकांना ते स्टेडी ग्रोथमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. कारण तिथले लोक लिटरली 7 ते 4 किंवा 8 ते 5 म्हणजे 8 ते 5 काम करतात. आणि मग त्यानंतर खरोखर ते लोक संध्याकाळी रनिंग करतात किंवा स्विमिंग करतात. किंवा इथे आपल्याकडून तेच एक्सपेक्टेड आहे. किती 60 तास कोण म्हटलं होतं? 60 का 70 तास? तिकडे तर वर्किंग आवर्स 40 आवर्सच आहेत मॅक्झिमम. मी लंचावर पकडून वगैरे सांगतोय की 40 आवर्स म्हणजे किती झाले दिवसाचे? 5×48 रेट 8 वर्किंग आवर्स. आता मध्ये कोण म्हटलं होतं की 50-60 तास काम केलं पाहिजे. मूर्तींचं काहीतरी स्टेटमेंट आलं होतं, मी फार वाचलं नाही ते त्याबद्दल. 50-60 तास काम करतात तिकडे मॅनेजर्स. वन्स यू स्टार्ट रायझिंग इन हायरार्की ते ऑटोमॅटिक होतं. म्हटलं ना, सहज संस्कार येतो. कल्चरचा सहज संस्कार आहे की ऑटोमॅटिक तुझा वर्कलोड वाढत जातो आणि तू स्वतःहून करतो. पण हे जे आपल्याकडे कल्चर आहे की एस्पेशली हिंजवडीत वगैरे, म्हणजे बाहेरनं येणारी मुलं जी असतात, कॉलेज संपलेलं असतं, अजूनही तो हॉस्टेलचाच फेज असतो
आणि ॲडिशनल पैसे मिळायला लागलेले असतात. मग पब्लिक तिथं कंपनीतच पडीक असतं. सकाळी जे 7ला जातात ते रात्री निवांत जिम करून त्यानंतर लागलं तरी क्लॉकआउट करून असेच बाहेर पडतात. सो फारसं मला रुचणारं नव्हतं ते, कारण मला स्वतःला नॅगिंग केलेलं आवडत नाही. त्यामुळे तर इथलं कल्चर नव्हतं रुचणार. इथे मायक्रो मॅनेजमेंट जास्त आहे जरा. ॲटलिस्ट मी होतो तोपर्यंत होते. आता मध्ये गेलेच 7 वर्ष. मी म्हटलं तसं स्टार्टअप्सची बूम किंवा पॉडकास्टची बूम या सगळ्या एवढे अलीकडच्या गोष्टी आहेत ना की त्या अशा उलट्या एक्स्ट्रापोलेट करणं मला माझ्या तरी मेंदूत मावत नाही आहे की काय झालं असतं जर तेव्हा हे कल्चर असतं तर, है ना. मग आता इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे, पण ज्ञान पण तर मिळतंच आहे ना तेवढंच. ॲटलिस्ट खूप सारी वेगवेगळी लोक पाहायला मिळतात पॉडकास्टच्या थ्रू, जे जे फीडमध्ये येतं अगदी सहजपणे. सो ते व्यसन आहे नक्की स्क्रोलिंगचं, पण बऱ्याचदा तुला अख्खं पुस्तक वाचायची गरज नसते, एखादी समरी पुरते. सो त्या दृष्टीने मला पॉडकास्ट खूप भारी वाटतात. खूप पाहतो असं नाही, पण जे काही फीडमध्ये येतं ते मजा आहे त्यामध्ये. एक थोडा वेळ जातो पण नॉलेज तर मिळतं. थोडं पुस्तक वाचणं कमी होतं. पुस्तक वाचणं वगैरे जे जुने छंद सगळे होते आपले, किंवा काय म्हणू, चर्चा कमी होते बऱ्याच अंशी मित्रमंडळींशी. आहेत मित्र तिथे कोणी भारतीय मित्र झालेत की कॉलेजचे होते तेवढेच झाले, गोरे मित्र फारसे झाले नाही. म्हटलं असं परत स्वभाव माझा थोडा आडगा आहे, मी फार नाही मैत्री करायला जात लोकांशी. खूपच लिमिटेड सर्कल आहे. इथं भारतातही तेवढंच होतं, तिकडेही तितपतच आहे. थोडेसे पदरी पडले पवित्र झाले टाईपच आहे. म्हणजे भेटले मित्र तर भेटले, मी खोजने नाही जाऊंगा ज्यादा तिकडं. त्यामुळे कॉलेजमधलेच काही आहेत मित्र, चांगली मुलं आहेत. आता ऑलमोस्ट सगळे सेटल झाले, घरं वगैरे सुद्धा होत आहेत लोकांची, झालीच ऑलमोस्ट सगळ्यांची घरं झालीच आता. सो पण गोरे मित्र अनफॉर्च्युनेटली नाही झाले. कॉलेज टर्म आम्हाला एकतर लिमिटेड मिळालं, 3च महिने जेमतेम कॉलेज केलं आणि मग लॉकडाऊन लागला. सो पुढचे अख्खं वर्ष आमचं घरनंच गेलं. मग युनिव्हर्सिटी एज सच काही वापरायलाही मिळाली नाही, किंवा रिमोटच चालू होतं सगळं. त्यामुळे कॉलेजमधले मित्र फारसे काही नाही जमू शकले. कोविड आयर्लंडमध्ये काय केलं तू घरी? काय नाही, बसून होतो. माझी जरा सिच्युएशन वेगळी होती, कारण मी सप्टेंबरमध्ये गेलो होतो 19च्या, आणि लकीली माझ्या दादाला पण तिकडं जॉब लागला डायरेक्ट. सो तो जानेवारीत पाठोपाठ आला होता. त्यामुळे होती तशी फॅमिली सेटिंग आमची. मी, दादा आणि वहिनी असे राहत होतो. त्यामुळे जर हे दोघं नसते आणि मित्रांवर त्याचा 18 सालीच झालं होतं, मी जायच्या आधी 1.5 वर्ष. सो जर का ते दोघं नसते आणि मी मित्रांबरोबरच वगैरे राहत असतो, तर मग जरा कदाचित मी पार्ट टाईमचा वगैरे विचार केला असता. पण ही मंडळी घरी होती, त्यामुळे मग बाहेरनं इन केस इन्फेक्शन आलं माझ्याबरोबर घरी, ती रिस्कच घेऊ शकत नव्हतं. सो मग आम्ही लिटरली घरीच होतो. तिथं आय थिंक पर कॅपिटा भारताच्या तुलनेत जास्त डेट झालेही असतील. मला आता आठवत नाही आणि मला विचार करायची इच्छाही नाही आहे फारशी त्याबद्दल. पण तसं बऱ्यापैकी हाहाकार झाला होता तिकडे. आणि पण तेच आहे ना की मुळात लँडमासच्या तुलनेत लोकसंख्या एवढी कमी आहे की मग गोष्टी थोड्या सोप्या होतात. सोशल डिस्टन्सिंग फिजिबल होतं तिकडं. भारतात मला माहीत नाही कितपत फिजिबल होतं सोशल डिस्टन्सिंग. त्यामुळे तिकडं आमची तरी फॅमिली सही सलामत बाहेर आली. ओळखीतही माझ्या कोणाला आयर्लंडमध्ये नाही झाला कोविड. इनफॅक्ट बरीच मुलं झालं असं की कोविड अनाऊन्स झाला आणि मग लॉकडाऊन लागणार हेही अनाऊन्स झालं. मग मुलांनी विचार केला की इथं कशाला भाडं बंद करा, कारण शेअर्ड भाडं म्हटलं तरी सुद्धा 400-500 युरो तर भाडी होती मुलांची तेव्हा. सो मग त्या सगळ्यांनी काय केलं, होत्या त्या अवस्थेमध्ये सोडून दिलं बऱ्याच जणांनी रेंटल फ्लॅट्स. सगळ्यांनी सामान कोणाकडे तरी शिफ्ट केलं, प्रकार केले लोकांनी, आणि भारतात आली मुलं सगळी. सो मग कॉलेज तर एनिवे रिमोट चालूच होतं. मग भारतातनं कॉलेज केलं बऱ्याच मुलांनी. तेवढा मग रेंट वाचला तिकडं त्यांचा. त्यातल्या काहींना कोविड झाला इकडे आल्यावरती. पण माझ्या तरी सर्कलमध्ये आयर्लंडमध्ये कोणाला नाही झाला कोविड, थँक्स टू डिस्टन्सिंग अँड ऑल.
आणि ओव्हरऑल हवाई तशी बरी आहे ना तिकडं, की उन्हाळा असेल तितकं आय गेस जंतूचं प्रमाण. कोविडमध्ये आपण काय केलं काहीच आठवत नाही रे. मला थोडं आठवत आहे की वेल्लेपणा किती केला, कारण लिटरली घरात होतो ना, बाहेर पडलोच नव्हतो. आणि आपल्याकडे भारतात कसं की अगदी तू घरात असलं तरी बाहेर गेल्यावरती आजूबाजूचा गोंगाट तरी ऐकू येतो. तिकडं तोही आवाज लिमिटेड आहे सगळाच. त्यामुळे लिटरली मेमरीज माझ्या दादा आणि वहिनी तिघांच्याच मेमरी आहेत कोविड टाईम्सच्या. कारण बाहेर भेटणं बोलणं खूपच लिमिटेड होतं. तुला ग्रोसरी आणायचे टाईप्सच तू बाहेर पडणार आहेस की तेवढ्या खरेदी पुरतच, त्या व्यतिरिक्त घरातच मग अभ्यास किंवा पिक्चर बघणं वगैरे. सो OTT तेव्हाच आलं घरामध्ये पहिल्यांदा आय थिंक. तोपर्यंत टॉरेंट, सोशल मीडिया बूम पण तेव्हाच झाला. सेम सगळं ते जुळून आलं त्यावेळेला. ती सगळी मला वाटत नाही कोविड आला नसता तर हे व्यसन लेवलला पोचलं असतं आपलं स्क्रोलिंग. किंवा पॉडकास्ट आधीपासून होते मे बी, पण पॉडकास्ट आता 2 वर्ष झाले आहेत, म्हणजे इंडियामध्ये 2-3 वर्षांपासून तो बूम आला. हां म्हणजे नाही, पण म्हणजे काय युट्यूबवरचे काही काही जुने पॉडकास्टर्स होते प्री कोविड, पण ज्या पातळीला एंगेजमेंट सुरू झाली व्ह्युअर्सची की एक ट्रेंड्स येत गेले. आधी बहुतेक तेव्हा टिकटॉक होतं का कोविडमध्ये मला माहीत नाही. टिकटॉक तर जुनं असेल नक्कीच, कोविडच्या आधीच आहे ना. पण कोविडमध्ये त्याला बूम आला कदाचित. सगळ्यालाच बूम आला लोकांना. मला थोडी ती एक चिंता व्हायची कोविडमध्ये की माझं तर ठीक आहे, एज्युलोन होतं सो आय कुड सर्वाईव्ह. दादाचाही जॉब चालू होता सो ही अँड हिज फॅमिली कुड सर्वाईव्ह. बट जे लोकांचे रिमोट जॉब्सच चालू नव्हते किंवा जॉब्स गेले आउटराईट, त्या लोकांनी काय केलं याबद्दल मी अजूनही अनभिज्ञ आहे. मला माहीत नाही. माझ्या ओळखीमध्ये असे कोणी नव्हते लोक. म्हणजे आता आजी आजोबा किंवा काका काकू पिढीतले त्यांची कशी मुलं कोण ना कोण नोकरी धंद्यात आहेत, बट अशी माझ्या ओळखीत नाही आहे फॅमिली अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली की ज्यांचं सगळंच थांबलं इन्कम. अँड हाऊ डिड दे टॅकल इट. स्टील वंडरिंग की खूप अवघड अवस्था आहे. म्हणजे की अचानक एक रोग येतो आणि तुझा नोकरीधंदाच बंद पडतो किंवा आणि सगळेच रिस्ट्रिक्शन कोणाला आवडतं. सो तो सगळा मेंटल स्ट्रेन हँडल करणं ही पण एक तापदायक गोष्ट होती खूप. कारण सगळ्यांनी पहिल्यांदा अनुभवलं की आपण बाहेर जाऊ शकत नाहीये, काहीतरी वेगळ्या लेवलला एपिडेमिक आलाय. बरोबर. आणि काय करायचंय कोणालाच माहित नाही. पहिल्यांदा बघितलं सगळ्यांनी. ॲब्सोल्युटली नाही माहिती. महामाऱ्या तर पूर्वापार येऊन गेल्यात, पण त्यांच्या मेमरी खूप जुन्या होत्या. लेटेस्ट मला वाटतं आपल्या लहानपणी ते स्वाईन फ्लूचा प्रकार आला होता, पण ते इतक्या या लेवलला नव्हतं पोचलं. म्हणजे शाळा बंद करून वगैरे तितपत ते भागलं होतं किंवा ते मुलं मास्क वगैरे लावायचे किंवा फॅन्सीवाले होते त्यांच्याकडे ते असं त्रिकोणी डुकराचं मास्क म्हणायचं त्याला असे 2 गोल असायचे कडेला. एक होता आमच्याकडे फॅन्सी पोरगा शाळेत, त्याकडे होता तो. पण तेच ते म्हणजे हात धुवून वगैरे भागला होता हा मला तर वाटतं कोविडमध्ये रोगा इतकीच लोक धसक्याने जास्त गेली. आता स्टॅटिस्टिक्स बघायला लागतील, बट ओळखीत असे बरेच लोक होते की ज्यांना ते झालाय आणि हा इन्क्युरेबल नाही आहे हीच सुरुवातीला धारणा होती ना. की कारण प्रोटोकॉल कितपत सेट झाला कोविडचा, आय हॅव डाऊट्स. औषध लेवलचा प्रोटोकॉल कितपत यशस्वी झाला, की नुसत्या औषधांनी क्युअर होतोय का तो रोग, का कंपल्सरी वॅक्सिन लागतेच आहे तुला. सो मला वाटतं हे झालंय आणि आता हे इन्क्युरेबल आहे. या धसक्याने खूप लोक गेली असावीत, एस्पेशली ज्यांना ऑलरेडी काहीतरी रोग होते, त्यात टॉपअप कोविड झाला आणि त्या सगळ्याचं मेंटल प्रेशर खूप आहे. आणि न्यूज तर ज्या पद्धतीने बाहेर पडत होत्या, म्हणजे जे आता या वॉरचं चालू आहे की सुरुवातीला फॉलो केलं आणि मग नंतर लोकांनी फॉलो करणंही सोडून दिलं. ती वेबसाईट होती बघ किती डेथ झाल्या. एक्झॅक्टली. कोविडमध्ये तेच झालं. आधी रोज लोक व्हॉट्सअपवरती ते शेअरिंग चालू होतं की आजचा हा आकडा फुटलाय. नंतर मग डिसेन्सिटाईज झाले सगळेच मला वाटतं त्यात. आणि मग एक पॉईंट असा आला की नका सांगू रे आता आहे, त्याचा त्रास व्हायला लागला.
आणि मग नंतर ॲपॅथी आली त्याबद्दल की हां ठीक आहे. खूप भयानक होतं. मला वाटतं भारतामध्ये नाहीच आहे आणि फार जगण्या मरण्याचं फार आपल्याकडे नाही आहे कौतुक, की डेथ आपल्याकडे एक स्वीकृत फेनॉमेनॉन आहे. म्हणजे मरू शकतो माणूस एखादा जस्ट लाईक दॅट. फार दुःख नाही होत त्याबद्दल लोकांना. किंवा मला वाटतं उलट तिकडे जास्त हे असेल, तिकडे लोक डिस्कनेक्टेड आहेत नक्की, पण जीवाला मोल तर आहे तिकडं जास्त. त्यांच्या व्यवस्थांमधनं तरी दिसतं मला ॲटलिस्ट ते, की हां सिस्टीममध्ये तू म्हणू शकतो. सिस्टीम लेवलला तरी केअरिंग आहे. आपल्याकडे उलट आहे, आपल्याकडे फॅमिली करकचून बांधलेल्या आहेत एकत्र आणि वरच्या लेवलला सगळं सुतळीचा गुंड आहे. तिकडं उलट आहे, तिकडं सिस्टीमच इतकी नीट करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो की तिकडं काय म्हणा, तिकडं गणितं थोडी उलटी पण आहेत तिकडं, की लिटिगेशन पडू नये यासाठी मेजॉरिटी गोष्टी केल्या जातात. बरं. हां, कारण वकील उभा राहिला आणि जर त्याचा पॉईंट प्रूव्ह झाला तर खूप सिव्हिअर कम्पेन्सेशन्स द्यायला लागतात. एक तिथल्या पेपरमध्येच वाचली होती लोकल मी गोष्ट, की अशीच एक बाई सुपर मार्केटमधनं ते दूध घेऊन गेली. तिकडं दुधाला कन्सिडरेबल एक्सपायरी असते, काय करतात माहीत नाही, बट बहुतेक ते पॅकिंग प्रोसेस तितकी चांगली असावी त्यांची. तिकडे टेट्रापॅक्सच मोस्टली. टेट्रापॅक नाही आहे, बाटल्या मिळतात प्लॅस्टिकच्या सॉर्ट ऑफ, पण ऑलमोस्ट आठवड्याभराची वगैरे एक्सपायरी असते. तर या ताईनी नेली ती बाटली आणि एक्सपायर झाल्यानंतर प्यायली समथिंग ती, आणि त्या मुलाला काहीतरी बहुतेक त्रास झाला. तर तिने उलटी केस करायच्या मेशाने ती परत गेली सुपर स्टोअरमध्ये, की तुम्ही एक्सपायर्ड बाटलीच विकली मला आणि आता मी केस करते. त्यांनी सेटलमेंट केली, तिला कन्सिडरेबल 20,000 युरो मिळाले तिला. सो हां, तिकडे कम्पेन्सेशन्स खूप आहेत. फूड रिलेटेड तर जास्तच आहेत, पण ओव्हरऑल हेल्थ अँड सेफ्टी रिलेटेड कम्पेन्सेशन्स खूप आहेत. त्यामुळे तोही एक त्यांचा, मी नाही म्हणणार तो मेन फॅक्टर आहे, बट इट्स ऑलवेज इन बॅक ऑफ माइंड वेन एव्हर एनी पॉलिसी इज ड्राफ्टेड. पण तेच आहे, म्हणजे मी असं नाही म्हणणार रस्ते अगदी तिथे सुंदर आहेत. इनफॅक्ट मी श्रीलंकेला गेलो होतो आणि तिथले रस्ते मला आयर्लंडपेक्षा जास्त छान वाटले ओव्हरऑल क्वालिटीमध्ये. बाकी साऊथ ईस्ट एशियात असावेत. पुलंचंच पुस्तक वाचलं होतं, त्यांनी लिहिलं होतं 60s तिकडे इतके भारी रस्ते आहेत, पण ॲटलिस्ट सिस्टीम आहे की आहे या रस्त्यावरती एक पट्टा मारलेला आहे कडेला, त्याला काहीतरी अर्थ आहे. एव्हरीवन विल रिस्पेक्ट दॅट, की हां पिवळा पट्टा आहे तर नाही पार्किंग करणार आहे मी इथं, किंवा हार्ड शोल्डर आहे तर मी तिथं इमर्जन्सी असेल तरच थांबेन. आपल्याकडेही आता जे नवे हायवेज आहेत तिथं फिरताना जाणवतं की थोडंफार त्यांनी आता युरोपियन नॉर्म ॲडॉप्ट करायचा प्रयत्न केला आहे, पण त्याचा अर्थच कोणाला माहिती नसतो. त्यामुळे हार्ड शोल्डरला ते कुठला तो नवा सिलिंक नाही मिसिंग लिंक झाला, तिथेही लोकांनी फोटो टाकले, किंवा आधी तो अटल सेतू झाला तिथेही फोटो टाकले. तर हार्ड शोल्डरला उभे राहून व्हिडिओ बघितले मध्ये, तिथे लोक फरसाण घेऊन बसलेत. लोक हार्ड शोल्डरलाच उभे राहून फोटो काढतायत ना तिथं. तर हार्ड शोल्डरवरती तेव्हा जायचं असतं जेव्हा इमर्जन्सी असते, काहीतरी गाडी ब्रेकडाऊन व्हायला आली आहे किंवा तत्सम. लोकांनी पिकनिक स्पॉट बनवलेत त्याचे. सो पण तेच आहे, जोपर्यंत सिस्टीम एखादी गोष्ट एन्फोर्स करणार नाही तोपर्यंत गोष्ट कशी होईल. तिकडं आयर्लंड पुरता तरी बोलूच शकतो, पण लोक इतके तयार इथे कसं एन्फोर्स करणार, नाही करू शकत का. नाही होऊ शकत. जर का दंड मारला तर हेल्मेट घालायला लागले होते ना लोक. मी गेल्या वर्षी जेव्हा आलो होतो 24 डिसेंबरला, तेव्हा होती हेल्मेट सक्ती, गपगुमान लोक हेल्मेट घालत होते. आणि आत्ता आलो तर बहुतेक नाही आहे आता पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती, तर लोक नाही घालत आहेत. सो जोपर्यंत तुम्ही एन्फोर्स नाही करत तोपर्यंत नाही होणार काही गोष्टी. आणि परत तेच आहे ना, की प्रत्येक देशाचं फॅब्रिक वेगळं असतं आणि थोडा लेनदेन चलता आहे मान्य आहे, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही आत्ता नाही केल्या तर त्या नाही होणार आहेत कधीच. मी नाझी भस्मासुराचा उदयास्तमध्ये एक वाक्य वाचलं होतं, हिटलरच्याच तोंडचं वाक्य बहुतेक तरी, की
तुम्ही आत्ताच्या पिढीवरती फार कष्ट घेऊन ती पिढी सुधारत नाही. जळलेल्या मोहराचा नाद सोडावा लागतो, असं ते त्यांनी रूपक वापरलं होतं की आंब्याचं झाड आहे आणि उन्हाने एखादा मोहर करपून गेलाय तर त्याला आंबे नाही लागणार आहेत, तुला पुढच्या मोहरासाठीच त्या झाडावरती मशागत करायची आहे किंवा कष्ट घ्यायचे आहेत. सो हेच आहे, जर आज पुण्यामध्ये ब्लँकेट हेल्मेट सक्ती लावली आणि दंड टाकला 10,000 तर बिशादे कोणाशी कोणी हेल्मेट नाही घालणार. 10,000 कोणाच्याच खिशात नाही आहेत, गपगुमान लोक हेल्मेट घालतील. मुद्दा एवढाच आहे की ते परसिस्टंटली राबवलं पाहिजे की ती पुढची 10 वर्ष जर मेंटेन झाली हेल्मेट. हेल्मेटचं म्हणतोय तर पण हे लोकांना एज्युकेट करणं हा वेगळा भाग आहे खूप. कारण तू जे म्हटलं हे नॉर्म्स माहिती नाही आहेत लोकांना, ते कसे शिकवणार रे? इतकी लोक आहेत, तू कुठे शिकवणार हे आणि कसं शिकवणार की या साईनचा अर्थ असा आहे किंवा इथे थांबायचं नाही आहे, या बेसिक गोष्टी तरी कसं शिकवणार आहे लोकांना? त्या मुद्द्यावरच येत होतो. आयर्लंडमध्ये चल आता काय काय टप्पे असतात एखाद्या इमिग्रंटसाठी ह्याचा विचार करूया. समजा की मी गेलो, आता आधी काय केलं, शिक्षण केलं, मग काय केलं, तिथलं पॅन कार्ड काढलं समजा, मग काय केलं, जॉबला लागलो, इव्हेंच्युअली काय चल सिटिझनशिप घेतली वगैरे वगैरे. ह्या सगळ्याला पॅरलली एक थ्रेड जातो ड्रायव्हिंग लायसन्सचा. तिथं ड्रायव्हिंग लायसन्स मिळणं एवढा डोक्याला ताप आहे. म्हणजे एस्पेशली जे लोक भारतातनं अशी थोडी गाडी चालवून वगैरे गेलेत त्यांना इथलं सगळं अनलर्न करायला लागतं, तिकडं रिलर्न करायला लागतं आणि मग लायसन्स. आणि तरीसुद्धा 2 ते 3 अटेम्प्ट्स हे मिनिमम आहेत आणि तिकडं थोडा स्टाफिंग शॉर्टेज आहे म्हणूनही. म्हणजे लिटरली 2 ते 2.5 वर्ष तुझी लायसन्स मिळवण्याची प्रोसेस आहे अख्खी. आणि जोपर्यंत तू तितकी प्रोएफिशियन्सीने गाडी नाही चालवत, सगळे रूल फॉलो नाही करत, तोपर्यंत ते नाही म्हणजे नाही देत तुला लायसन्स. त्याच्यात आता थोडं काही लोकांचं म्हणणं आहे की त्वचेचा रंग बघून थोडं डिस्क्रिमिनेशन होतं वगैरे, कदाचित होतही असेल एक थोड्या प्रमाणामध्ये. जगात कुठं नाही आहे, प्रत्येकच जण आपला कळप शोधायच्या मागं असतो. पण मला नाही वाटत आयर्लंड स्पेसिफिक ॲटलिस्ट. आता माझ्या स्वतःच्या झालं ना, मी 4थ्या टेस्टला पास झालो, सो मी 3 वेळेला ते आय हॅव बीन थ्रू दॅट. पण मग 4थ्यांदा जेव्हा मी पास झालो तेव्हा मला जाणवलं की पहिल्या 3 वेळेला खरंच माझी लायकी नव्हती पास होण्याची. आणि जर का त्यांनी दिलं असतं लायसन्स तर काहीतरी मिसहॅप झालं असतं, जीव गेला असता कोणाचा तरी. आता मी एवढा सॉर्टेड आहे की नाही होणार आहे माझ्यातनं काही वेडावाकडं. त्यामुळे तितकं स्ट्रिक्ट केलं पाहिजे. हे आता तू इमिग्रंटसाठी सांगितलं, भारतामध्ये ते जर फॉलो करायचं झालं तर काय होईल तू इमॅजिन करणार? नाही आहे, फिजिबल नाही आहे. ते फिजिबल अशा दृष्टीने आहे ते की म्हटलं तसं सगळ्यात आधी तुम्हाला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करायला लागेल ना. तिकडं एवढी स्ट्रिक्ट टेस्ट ते लोक का ड्रायव्हिंग लायसन्सची घेऊ शकतात? कारण त्यांचे रस्ते त्या सगळ्या मापदंडांनी बनवलेले आहेत ना आधी. त्या रस्त्यांवर सगळीकडे मार्किंग आहे, म्हणून तो टेस्टरकडेला बसलेला म्हणू शकतो की इथं मार्किंग आहे आणि तू ते व्हायोलेट केलंस. ठीक आहे ना. आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी वेगळंच मार्किंग असतं. पुण्यातल्या पुण्यात 7 ते 8 व्हेरिएशन्स आहेत मार्किंग्सचे आहेत ना. म्हणजे आता तुझ्याकडे घराकडे येताना मला असा एवढा मोकळा आणि खड्डे नसलेला रस्ता पाहून खूप भारी वाटलं. हेच माझ्या घराच्या इथं गेलास तर तसा काय सांपत्तिक दृष्टीने दोन्ही एरिया सिमिलर आहेत. ठीक आहे, दोन्हीकडे समान पैशाच्या बाबतीत म्हणू आपण समान वर्गातली लोक राहत आहेत, पण जमीन आसमानाचा फरक आहे. खड्डेच खड्डे आमच्या इकडं, जस्ट लाईक दॅट. सो ह्या सगळ्यामध्ये एक समानता आली पाहिजे आणि ती धोरण लेवललाच आणू शकतो. किंवा मग तुम्हाला पूर्ण अख्ख्या सिटीचं प्रायव्हेटायझेशन करायला लागेल. आता हे समजा तुझा एरिया आहे, ती प्लॅन्ड सिटी टाईप तो एरिया त्यांनी डेव्हलप केला सगळा, त्यामुळे त्यांना काही गोष्टी करणं शक्य झालं. आता जे जुने सिटीचे एरिया आहेत तिथं विखुरलेली मालकी आहे, तिथं गव्हर्नमेंटलाच पिच इन करायला लागणार आहे. आणि बाकी सगळं जाऊ दे, नॉर्म तर आपल्याकडे बनलेले असणारच आहेत की रे, फॉलो होत नाहीयेत. नॉर्म्स आहेत ते तू एज्युकेट करणं खूप कठीण आहे लोकांना. आधी इन्फ्रास्ट्रक्चर दिल्याशिवाय एज्युकेशन होणारच नाहीये. कारण तुला जर आपली आठवत असेल बाईकची टेस्ट समजा, तर काय केलं होतं आपण, RTOत गेलो होतो आणि 45 मिनिटात आपण बाहेर होतो. आपण काय अभ्यासही केला नव्हता त्या परीक्षेसाठी. व्हेरॅज या बाकीच्या देशांमध्ये त्यांचे आहेत खूप सारे रूल्स
त्यामुळे तिथं अभ्यास करून तुला थिअरी टेस्टला जायला लागतं. आपल्याला फक्त सिग्नल विचारले होते बहुतेक, सिग्नल आणि विचारले 8 होते. काढला होता. कारण आपल्याकडे साईन नाहीच आहेत, साईन नॉन एक्झिस्टंट आहेत. आणि रोडचे स्पीड आहे, म्हणजे आता इन्फ्रास्ट्रक्चर खूप जोमाने होत आहे, पण त्या रोड स्पीडचा मला काय एक अर्थ खूप आहे? रोड स्पीडला अर्थ 100चा रोड स्पीड एवढा फुलवून सांगितलं. आता गंगा हायवेचं जे झालं, कमाल काम झालंय, खूप मोठा रोडचा स्ट्रेच त्यांनी कव्हर केलाय, मान्य आहे, पण तिथं ॲव्हरेज स्पीड मला वाटतं 100चाच आहे. सो अरे पोहोचणार तू 100च्या स्पीड? मुंबई पुणे एक्सप्रेसवे इतका छान असून सुद्धा त्याला 80 ची स्पीड लिमिट आहे. 80 आहे. 80च्या वर नाहीच आहे का? मला वाटतं नाहीच आहे. 80 टॉप स्पीड आहे. 100 असेल कुठेतरी, पण कुठेतरी 80च आहे रे. म्हणजे जिथे 120 पाहिजे तिथे 80 आहे. पॉसिबलच नाही, 80 वर चालवणं पॉसिबल नाही. 10 वेळा ब्रेक मारत मारत जावं लागतं. आणि ब्रेकचं पेक्षा आणि जिथे स्पीड पकडते गाडी 30 सोड, चल 15 लाखाची तर तू SUV घेतली आहे समजा ऑलरेडी रे. सो ती गाडी जाणार आहे 120-130 ने, ती बनवली आहे त्या दृष्टीने. सो ते हातात यंत्र असताना ते वापरता न येणं हा खूप मोठा फ्रस्ट्रेशनचा इश्यू. आणि त्यांनी बरोबर जिथे स्पीड वाढेल गाडीचा तिथे स्लो केलाय. कारण आपली तेच आहे ना, थोडा तर सेल्फ डिसिप्लिन लागतोच, थोडी सेल्फ डिसिप्लिन लागते. पण फिरून फिरून परत मुद्दा सगळा इन्फ्रास्ट्रक्चरशी येतो, की त्या रोडला बँकिंग पण पाहिजे. नुसता रोड वाईड असून उपयोग नसतो, त्या रोडला बँकिंग लागतं, तरच तुझी गाडी, नाही तर स्किड होते गाडी. सो भारतामध्ये निम्मे लोक जी स्लो चालवतात ती गाडी स्किड न होण्याच्या भीतीने चालवतात, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. आणि दुसरी गोष्ट, बाईकवाला मध्ये येऊ नये यासाठी. आता बाईक्स आणि 6 सीटर आणि ट्रक आणि कार हे सगळेजण जर एकाच हायवेवरनं जाणार असतील तर साहजिक आहे तिथं गोंधळ उडणार आहे. पण तरीही मी म्हणेन की मूलभूत जर का तुम्ही हायवेच छान बांधला असेल, इंटरनॅशनल नॉर्म्स आता सेट झालेत, तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं आहे, फार डोकंही लावायचं नाही आहे काही. सो नुसते रस्ते जरी सुधारले तरी भारतामध्ये एवढ्या गोष्टी सुधारण्यासारख्या आहेत ना, की त्याला काही लिमिटच नाही आहे. मला तर वाटतं हे स्पॉन्डिलायटिसवाले जे डॉक्टर असतात ना, त्यांची सिंडिकेट आहे, आणि ते लॉबिंग करतात की आमचा धंदा बंद होऊ नये म्हणून खराबच रस्ते बांधायचे. काहीतरी आहे यामागं, म्हणजे जे डीप स्टेट करतात ना लोक, भारतातलं डीप स्टेट वेगळंच आहे. की ऑर्थोपेडिक डॉक्टर्सची संघटना बहुतेक आडवं लावते चांगले रस्ते बांधायला, की आमचे पेशंट जातील. खूप खूप भयान आहे रस्ते, हा एंडलेस. आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की ह्या एका गोष्टीवरनं भारतामध्ये गेली 70 वर्ष लोक बोलत आहेत आणि कोणच काहीच करत नाही आहे, काहीच करत नाही आहे कोणी त्यासाठी. तो विश्वेश्वरायांचा नावचा जो पूल बांधलाय COEP समोरचा, तोही नॉन टेक्निकल आहे. म्हणजे तो त्या पुलावर पडायची भीती वाटते गाडी चालवताना, खूप नॉन टेक्निकल बांधलाय तो. आता हे मला, मी सिव्हिलचा माणूस नसूनही कळतंय, कारण मी एंड युजर आहे ना, मला भीती वाटते. सो काहीतरी झोल आहे तिथं, नक्की आहे. नवले ब्रिज घे रे, रोज एक देते. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी ओव्हरब्रिजेसवरती स्पीड ब्रेकर आहेत. म्हणजे ज्या ब्रिजचा पर्पज आहे की ट्रॅफिक तुला फटकन बायपास करायचं आहे, त्याच्यावरती तुम्ही स्पीड ब्रेकर घालताय. सो सेन्सलेस आहे. मला पूर्ण कल्पना आहे की पुण्यासारख्या सिटीजमध्ये इतकं ट्रॅफिक आहे की ते सॉल्व करायला खूप कष्ट घ्यायला लागणार आहेत. पण सगळ्या कष्टांच्या पायाशी तो रोड आहे डांबराचा, तो जोपर्यंत सॉर्ट होत नाही तोपर्यंत वरच्या उपाययोजनांना काही अर्थच नाही उरणार आहे. खालचा बांधा नीट आधी. म्हणजे आपल्याकडचा सगळा अप्रोच हा इंटेरियर डिझाईनचा आहे, पण जर तुझी प्लिंथच नीट पडलेली नसेल तर काय आहे. म्हणजे म्हणून म्हटलं इथले रोड ठीक होऊ दे, लगेच विचार करतो भारतात यायचा, तोपर्यंत नाही. एका गोष्टीसाठी अडल्यात गोष्टी सगळ्या, सहनच नाही होत खड्डे बिड्डे. ट्रेकिंगचा काय सीन आहे? ट्रेकिंगला जातो तिकडे? इच्छा काही आहे, स्पॉट्सही भरपूर आहेत तसे, पण आळस करत आलोय. माझी मॅनेजरच गेली होती आत्ता कोणाबरोबर तरी रिसेंट ट्रेकिंगला,
आणि म्हणजे भारतातनं एक तिकडं गेलेला पोरगा ते लोकल अरेंज करत होता कोणतरी. मला जरा ऐकून मजा वाटली एकदम. त्याला किल्ले इकडचे गड किल्ले तो मिस करत असेल. नाही, महाराष्ट्रातला नव्हता बहुतेक. अच्छा, उत्तर किंवा दक्षिणेकडचा होता कोणतरी प्राणी. पण ठीक आहे, म्हणजे करतोय उत्साहाने काहीतरी. आहेत तिकडेही ग्रुप्स आहेत बरेच ट्रेकिंगचे वगैरे. म्हटलं तसं सध्या जरा आयुष्य सगळं ते बॅरियर तोडण्यात बिझी आहे सगळं. कसलं बॅरियर? म्हटलं असं मिडल क्लास टू अप्पर मिडल क्लास, की लवकरात पण ते नाही होणार कधी. म्हणजे जरी तू तोडलं तरी पुढचा अजून एक बॅरियर असेल जो तुला तोडायचा आहे. निश्चित आहे. आत्ताला म्हणजे फायनान्शियल सिक्युरिटी आणि बिफोर 40 रिटायरमेंटच्या दृष्टीने ती फायनान्शियल उमज वाढवणं एवढंच काम चालू आहे सध्या. इन्व्हेस्टमेंट ॲज सच काही करतोय अशातली भानगड नाही आहे, पण समजून घेतोय की सिस्टीम काय आहे ॲटलिस्ट. त्यामुळे सध्या सगळ्या वेळ त्यात चाललं आहे. ट्रेकिंग वगैरे होऊ शकतं निश्चितपणे तिकडं, पण तेच आहे जरा उत्साह कमी पडतोय. आता बघू, आता जरा गाडी बिडी आली आहे रे हाताशी. इतके दिवस तो तिकडं मोबिलिटीचा खूप प्रॉब्लेम आहे. मी जरा नाटकं करतोय, तिकडचे लोक फिरतात आहे ट्रेननी वगैरे, पण तेवढी नाही आहे कनेक्टिव्हिटी. लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे स्पेशली, की तू ट्रेननी एकीकडनं A to B पोचशील, पण मग बीवरनं तो डोंगर पायथा परत असा ऑड असतो की मग तिथं तुला टॅक्सी करायला लागेल वगैरे वगैरे. आणि मग ती लास्ट माईल कनेक्टिव्हिटी खूप महाग आहे. म्हणजे 5 किलोमीटर जायला €10 वगैरे घेतात. भारतातल्या कॅल्क्युलेशननी तर म्हणजे डोकंच हलतं. त्यामुळे तिकडं गेलं की तिकडं बाय डिफॉल्ट सगळ्यांकडे कार असतातच, त्यामुळे कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट रिलेटिव्हली नॉन रिलायबल आहे आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्टेशन महाग आहे, खूप खूप महाग आहे. आता जरा कार बीर आली आहे, लायसन्स झालं देवाच्या दयाने. त्यामुळे कुठली कार घेतलीस? आत्ता मी अगेन यारिस घेतली आहे. मी आत्ताला यारिस क्रॉस घेतली आहे टोयोटाची. ते दादांनी टोयोटा जरा ब्रँड डोक्यात एवढ्यासाठी घेतला आहे की रिलायबिलिटीसाठी. फार काही वरखाली होत नाही त्या ब्रँडला. जर्मन ब्रँडचंही आहेत रिलायबल, पण निघालं काम तर मग खूप निघतं. बरोबर. तो विचार करून मग आत्ताला टोयोटा घेतली. बघू पुढं मग. आत्ताला A to B गाडी रगेडा आहे, काम चालू आहे, एवढंच आहे. पण हां, म्हणजे ट्रेकिंगचा डोक्यात तर खूप आहे रे. इच्छा खूप होते. तू म्हणाला तसं भारताची आठवण थोडीफार ट्रेकिंगच्या यानेच होते, रेफरन्स झाली तर. तुला होतं का लहानपणापासून? तू एक्सटेन्सिव्हली नाही. माझं आयुष्यात तेच आहे की सगळ्या म्हणजे काय जे जे केलं आहे ते थोडंसं असं हाफ रिचिंग केल्यासारखं फील कायम राहतो मला, की केलं आहे पण एक्सटेन्सिव्ह नाही. आणि हे मला माझ्या पुस्तक वाचनातही जाणवतं. गडही मी जे केलेत ना, लिमिटेड सेट ऑफ फोर्ट्स केलेत आणि ते परत परत केलेत. पुस्तकांचे म्हणजे तू स्वतः किंवा बाकी मित्र इतकं सोर्सेस देत राहतात लोक, पण मी हॅरी पॉटरच परत परत वाचतो. आय समहाऊ गेट अट्रॅक्टेड टू इट. ते चाकोरी तोडायचं मनच नाही करत, कारण मला दरवेळेला ते पुस्तक वाचताना नवं काहीतरी सापडतं. आणि अशी सेट ऑफ बुक्स आहेत काही जे मी परत परत वाचतो, किंवा पिक्चर्सही असे आहेत काही जे मी परत परत पाहतो. सो भारतामध्ये केलं होतं ट्रेकिंग. दादा बराच जायचा माझा मित्रांबरोबर. सो तिथं टॅग अलॉंग मी खूप केलं ट्रेकिंग बऱ्यापैकी. म्हणजे तोरणा केलं आहे, राजगड टोटल 10 वेळेला झाला असेल, सिंहगड तर बऱ्यापैकी. बाकी पुणे पेरिफेरीतच, पण फार म्हणजे सातपुडा हिंडलो आहे किंवा असं नाही, खूप एक्सटेन्सिव्ह नाही. किल्ले कव्हर करण्यापेक्षा आमचा हेतू म्हणजे घरातनं बाहेर पडा एकतर, आणि वर जाऊन काहीतरी छान स्वयंपाक करा, हा मेन हेतू असायचा. त्यामुळे लाईट ट्रेकिंग कधी नव्हतंच. म्हणजे एवढ्या उंचीच्या हॅवरसॅक घेऊनच जायचं. आणि मग त्यात दादा वगैरे लोक तर म्हणजे ते स्वयंपाक करायलाच जायचे, 2-3 दिवस राहायचं लागलं तरी. स्टोव घेऊनच जायचं ते कंपल्सरी. स्टोव, मोठं पातेलं. म्हणजे ट्रेकिंग कमी आणि खादाडी जास्त होती त्यामध्ये म्हटलं तर. पण तो एक एक्सपिरियन्स आहे वेगळा, की तू एखाद्या गडावर जाऊन 2 किंवा 3 दिवस राहतोय. एका दिवसात तो गड जो तुला वाटला असता त्याच्यापेक्षा वेगळा दिसतो तो गड तुला मग 2-3 दिवस राहिलं की. कुठल्या गडावर राहिला 2-3 दिवस? मेजॉरिटी राजगडला राहिलो होतो मला वाटतं आम्ही 3 दिवस एकदा. 3 दिवस? हां,
तेव्हा बहुतेक सगळे गेलो होतो, मी, दादा, आई, बाबा आणि दादाचे मित्र होते 2. बापरे. सो मजा आली होती तेव्हा. भरपूर सामान घेऊन गेलो होतो कारण तिथं वर कुठल्या काही मिळत महिन्यात- नाही, कुठल्या महिन्यात गेले होते? करायला लागतं. पावसाळा मला खरंच प्रिसाइजली आठवत नाही, पण पाऊस होता? मौसम मस्ताना था, चांगला होता. पाऊस नव्हता पावसानंतरच. आणि एकदा असंच मला आठवतंय, आम्ही सिंहगडला गेलो होतो. दादा आला नव्हता किंवा पुण्यात नव्हता आणि मी, आई आणि बाबा दिवाळीमध्ये सिंहगडला गेलो होतो, दिवाळीच्या दिवसांमध्ये. आणि तिथं वर ते पिठलं भाकरीवाले लोक आहेत, त्यातल्या एका त्या मावशी ओळखीच्या होत्या. सो त्यांच्याच त्या घरामध्ये राहिलो होतो आम्ही. त्यांची मला वाटतं वतनातली जमीन वगैरे होती वरती, सो घर होतं त्यांचं, तिथं राहिलो होतो. आणि दिवाळीच्या दिवशी तिथं काहीच वातावरण नव्हतं, दिवाळी आहे असं. फटाके वगैरे पुण्यातला एवढा आवाज ऐकू येत नव्हता लकीली. आणि म्हणजे दिवाळीचा असंच शून्य माहोल होता तिथं. जस्ट निवांत म्हणून राहायला गेलो होतो त्या वर्षी. कारण पेठेमध्ये फटाक्यांचं एवढं प्रमाण वाढलं होतं ना की ते सहन नाही व्हायचं. मी वाढलो पेठेमध्ये, मला वाटतं इंजिनिअरिंग 3rd इयरपर्यंत वगैरे पेठेत होतो. पण इतका आवाज आणि ध्वनी प्रदूषण आणि धूळ वगैरे सगळं की मग त्याला कंटाळून आईबाबात जरा हे झालं की आहे ॲक्सेसिबल आहे वगैरे, इथं इतके दिवस होतो पण आता आवाज सहन नाही होत. मग त्या मिशाने कोथरूडला शिफ्ट झालो. मला वाटतं निम्मी पेठ तशीच उठली. आधी पुण्यातल्या पुण्यात मायग्रेशन झालं आहे ना लोकांचं. आधी पेठेत होते, मग निम्मी जनता उठून सिंहगड रोड गेली, निम्मी कोथरूडला गेली. आणि मग आता तर पेठेत मला वाटत नाही कोणी असं बाहेरनं येऊन नवं घर घेतं. आहे ते तिथलीच लोक एकमेकात घरं घेत असतील किंवा इन्व्हेस्टर टाईप असतील. पण मला नाही वाटत असं कोणी IT वाला आहे समजा किंवा बाहेरनं जॉबला पुण्यात आलं आहे आणि पेठेत घर घेतलं आहे, मला नाही वाटत असं कोणी करतं. खूप गजबजलं आहे कारण एरिया तो, तिथं राहण्यासारखं आता मोटिवेशन्स कमी झालेत. किंवा ॲटलिस्ट जे लोक राहत आहेत इतकी वर्ष त्यातले 80 ते 90% तरी असे असतील ज्यांना आता बाहेर पडायचं पेठेतनं. राहण्यासारखं नाही उरलं. पूर्वीची पेठ राहिली नाही जरा. तो स्ट्रॉंग फील आहे रे, कारण ते खरंच कल्चरल सेंटर होतं ना पुण्याचं. आणि खूप वेळासाठी होतं, 1.5 शतक होतं वाटतं. त्यामुळे किंवा आधी पेशवाईपासूनच म्हणजे तेच गाव होतं ना, गाव म्हणतो ना, पेठ म्हणजे काय पण गाव एरिया सगळा. सो खूप हसल बसल होती आणि कार्यक्रम खूप सारे व्हायचे. म्हणजे आई बाबा वगैरे आता माझे फार असे शास्त्रीय ऐकतील किंवा त्यातली खूप समज आहे असं नाही, पण नॅचरलीच त्यांना खूप गाणं ऐकायला आवडतं. त्यामुळे रेडिओ वगैरे दणदणत असायचा बऱ्याचदा सकाळी. आणि बाकी जिथं कुठं गाण्याचा प्रोग्राम असेल, आता दगडूशेठचा असायचा प्रोग्राम किंवा रमणबागेत बरेच प्रोग्राम व्हायचे किंवा जंगली महाराज रोडच्या त्या देवळात बरेच गाण्याचे प्रोग्राम व्हायचे. सो बाबा माझे खूप जायचे. आणि सुरुवातीला त्यांनी आम्हाला न्यायचा प्रयत्न केला, पण साहजिक आहे 10 वर्षाचा खालचा कोणी मुलगा का जाईल असं गाणं ऐकायला. जरा मोठे झाल्यावर जायला लागलो. पण माझे बाबा त्या बाबतीत एकदम बिनधास्त होते की ते स्वतःही जायचे. म्हणजे आम्ही कोणी नसलं तरी ते जाणार त्यांचं. कीर्तनाला जातात ते अजूनही, ते मोदी गणपतीला वगैरे, त्यांना मनापासून आवडतं ते. सो तो माहोल होता सगळ्या लहानपणी. किंवा रात्रीच्या वेळी रहदारी खरंच कमी. आता हे तर सबनमध्ये सगळ्यांनीच आपण अनुभवलं असेल, कुठल्याही सिटीत असो. आपण लहान असेपर्यंत नसायची रहदारी. सो गल्ली क्रिकेट तर नॉर्म होता म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत. आणि मग ते सगळे ते शेअरिंगचे बॉल आणणं आणि मग ती सगळी धमाल होती. किंवा किल्ल्यांची मजा होती उन्हाळ्याच्या सुट्टीत. दिवाळीतही फटाके खूप उडवले लहानपणी, पण तरी लिमिटमध्ये होतं. पण मग नंतर एवढं प्रमाण वाढत गेलं. आणि आमची तर एस्पेशली ती नारायणपेठेतली गल्ली सगळी दुकानांची झाली ओव्हरटाईम. त्यामुळे मग ते लोक तर वहीपूजन झाल्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खूप फटाके उडवायला लागले. सो ओव्हरटाईम असं वाटायला लागलं की झोपतच नाही आहेत लोक पेठेमध्ये. चालूच आहे ट्रॅफिक, चालूच आहे दिवस रात्र.
मग त्याचा कंटाळा यायला लागला, म्हणून मग शिफ्ट झाले कोथरूडला आई बाबा. आणि गणपतीची वगैरे किंवा नवरात्राची वगैरे मजा वाटते लोकांना, पण ते जे तिथं राहत नाहीत त्यांना मजा आहे. जे राहतात त्यांना तोच देखावा 10 दिवस आफ्टर पण त्रास होतो. आणि त्याहीपेक्षा मी तर म्हणेन की जी आपली पिढी आहे, काय म्हणतात त्याला, जेन जी कुठली आहे ती, आपण 95-96 वाले आहे ना साधारण. सो आपण मिलेनियल होत समजा. सो पण बॉर्डरवरचे मिलेनियल होत, आपण शेपूट होत ना मिलेनियलिझमची. सो आपल्या वेळेपासनं ते कार्यकर्ते पण संपलं. मला नाही वाटत आपल्या पिढीतलं कोणी कार्यकर्ता मोडमध्ये आहे, राजकीय पक्षातही म्हण किंवा सामाजिक संस्थेतही म्हण किंवा कुठंही म्हण. असतील, आहेत आपल्या ओळखीचे नाही आहेत पण आहेत. मी तसं नाही म्हणत आहे. पूर्वी कॉमनमध्ये लोक द्यायचे वेळ, आपल्या वेळेपर्यंत ते खूप मेजर्ड झालं होतं, मी असं म्हणेन की. आणि वातावरणही नव्हतं उरलं, खूप इन्सिक्युअर झाले होते लोक आपल्या वेळेपर्यंत. आपण त्या फेजमध्ये येईपर्यंत, आपण एक 10 वर्षाच्या आसपास येईपर्यंत आजूबाजूचं वातावरणही खूप इन्सिक्युअर व्हायला लागलं होतं ऑलरेडी. मी म्हटलं तसं जो IT चा पेमेंटचा ट्रेंड, की भारतात पैसे आलेत पण ते थोडी इन्सिक्युरिटी, जी मधल्या पिढीने थोडी स्टॅबिलिटी आणि कॅल्क्युलेशन्स आणली होती ना सगळ्यामध्ये, की ह्या मार्गाने जा म्हणजे मग आयुष्य सेट होईल. सो ते आपल्या पिढीच्या नशिबाला नाही आलं. आपल्याला, आपण काय म्हणू, तुला रेसमध्येच राहायचं आहे टिल 50s, आणि तू तितकेच कष्ट केले तरीही ज्या परिस्थितीत तू जन्माला आला आणि ज्या काळात तू जन्माला आला आहे, तुझा नाही होणार आहे प्रभात रोडला बंगला. जे पूर्वी रिलेटिव्हली लोकांचे झाले फ्लॅट्स किंवा बंगले, जरा पुण्याच्या बाहेर जायला लागलं खूप त्यांना, किंवा पिंपरी चिंचवडपर्यंत पसरले लोक. पण आता म्हणजे ती टार्गेट संपतच नाहीत असं वाटतं. आणि मग मनात विचार येतो की एवढी सगळी टार्गेट्स अचीव करून, एवढा सगळा पैसा करून, मी अगदी बांधलं पॉश घर आणि अगदी मनासारखं आयुष्य झालं माझं, तरी बाहेर पडल्यावर रस्त्यावर खड्डा आहे आणि मला तो नकोय. मला रस्त्यावर खड्डा नकोय. माझं काय ऑब्सेशन आहे माहीत नाही मला, पण मला नाही आवडत. आय डोंट लाईक इट. खूप फ्रिक्शन जाणवतं त्या एका रस्त्यावरचे खड्डे. इथून जे फ्रिक्शन चालू होतं ना, मला तर वाटतं भारताचे अख्खे सगळ्या मेंटल प्रॉब्लेम त्यामुळे आहेत रे. जस्ट बिकॉज तू A to B सलग एका स्पीडने जाऊ शकत नाहीस, ह्यामुळे खूप सारे मेंटल प्रॉब्लेम्स आहेत. जरा मला जास्त वाटतंय पण ठीक आहे. राजगडला गेला होतास ना, इतक्या उन्हात किती वाजता चढलं? मस्ती होती अंगामध्ये, का माहीत नाही, पण तेच आहे. मी एक तर बऱ्याच दिवसांनी येत होतो रे, आणि ह्या वेळेला येताना ना, शेवटचा ट्रेक कधी केला होता? ट्रेक खरंच आठवायला लागेल, जायच्या आधी पण नाहीच, म्हणजे 1900 आधी. मस्ट बी लॉंग बॅक, 17-18 कधीतरी. त्यामुळे खूप वर्षांनी एकतर 10 वर्ष म्हणजे धरून आरामात. पण त्याच्या आधी राजगड बऱ्याचदा केला होता. आणि यावेळेला येताना जरा घाईगडबडीत आलो थोडेसे. खरं तर आत्ता येण्याचं फार काही असं मेजर कारण नव्हतं, घरच्यांच्या भेटीगाठी याच हेतून, आणि मग मेडिकल ट्रीटमेंट वगैरे जे टिपिकल बाहेर राहणाऱ्या लोकांचं असतं ते. त्यामुळे यावेळेला प्लॅन न करता आलो होतो अचानक. प्लॅनच नव्हता, त्यामुळे मग मी एक्सटेम्पोर वाटेल ते करू शकत होतो लकीली. आणि मग शुभेंदूचा फोनही आला, आणि मग त्याला म्हटलं जायचं तर आहे, आणि मग तोही असं बस मलाही जायचंच होतं कुठंतरी. मग म्हटलं लगेच चल, ठरवलं आणि गेलो, जस्ट लाईक दॅट. आता गड पायाखालचा होता, त्यामुळे ती काही भीती नव्हती की हरवू वगैरे. पण तेच यावेळेला गेल्यावरती आम्हाला बातमी कळली रे की तिकडे वणवा पेटला होता रिसेंटली. त्यामुळे एकतर झाडं बरीचशी गेली होती आणि जमीन खूपच भुसभुशीत झाली होती, सगळा मुरुमच होता. त्यामुळे एरवी जेव्हा राजगडला गेलो आहे जनरली जरा बरा सीझन बघूनच जायचो, किंवा
उन्हाळा असला तरी इतकं चॅलेंजिंग नाही व्हायचं. पण यावेळेला सगळीच जमीन भुसभुशीत होती गडावरची, चढणीची एस्पेशली. किती वाजता निघाले होते? अरे प्लॅन तर एकदम व्यवस्थित होता आणि मस्ती केली नसती आमचा एक्झिक्यूटही झाला असता. रात्री निघालो आम्ही, आदल्या संध्याकाळी भेटलो एकत्र, जेवलो वगैरे. रात्री शुभेच्या घरी गेलो, जरा गप्पा टाकल्या आणि 2-2:30 कधीतरी निघालो आम्ही. आणि आम्ही 4:30 का 5ला पोचलो होतो गडपायथ्याशी. आणि चढायला बाईकवर गेलो. चढायला सुरुवातही केली होती आणि 2 तासात आम्ही गडाच्या म्हणजे पोचलो होतो भगवतीच्या मंदिराशी, पद्मावतीच्या. सो माझ्या अपेक्षेपेक्षा तर मस्तच, म्हणजे 2 तासात तर राजगड इज इनफ. म्हणजे जी आत्ताची बॉडी कंडिशन आहे, फुल ढोला झालो आहे किंवा आता प्रॅक्टिसच नाही आहे, व्यायामही सुटला आहे. सो अशा अवस्थेत दोघांसाठी 2 तास इज व्हेरी गुड टायमिंग राजगडला. चांगले चढलो, ऊन नव्हतं सकाळी त्यामुळे स्पीडला मदत मिळाली. पण मग त्यानंतर मग डोक्यात आलं की नाही आता आलो आहे तर मग माछा करूया. तरी मी सांगत होतो त्याला की नको जायला, त्या दुसऱ्या माछा त्या एनिवे फार तिकडं कोण जात नाही. एक ती सुवेळा बघायची, पद्मावतीवरच उतरतो आपण जनरली, सुवेळा बघूया परत येऊया. तिथं ते नेढं बघण्यासारखं आहे, डोंगरात हवेनी भोग पडलंय तिथं खूप मोठं, तिथं वर चढून बसता येतं, मस्त स्पॉट आहे. आणि हत्ती प्रस्थर आहे तिथं, तो समोरनं पाहिल्यावर हत्तीसारखं दिसतं. तर मला तेवढं त्याला दाखवून आणायचं होतं. पण तिथं गेल्यावर एक शहाणा भेटला, तो म्हणाला हां आता सुवेळाला गेलात की बुरुजावरनं फिरून तुम्ही मागच्या मागं संजीवनीला जाऊ शकता. आता मी तर कधीच गेलो नव्हतो, जनरली लोक तिथनं थोडं मागं येऊनच संजीवनीला जातात. आता हा गडी बोलला म्हणून आम्ही गेलो आणि आमची लागली रे, कारण आम्ही तटाला लागलो. ही टर्म आहे ट्रेकिंगमधली. तटाला लागणं म्हणजे काय असतं की तुझा डोंगराचा फ्लॅट आहे वरचा आणि दरी असते कडेला, ठीक आहे. सो ही जी एज आहे तिथून जनरली कडेनी वरनं रस्ते असतात किंवा तिथं ॲक्च्युअल तट बांधलेला असतो सुरक्षेसाठी. आम्ही तटाला लागलो, माहिती आहे, एजवर लागलो आम्ही. आणि वरती नव्हतो आम्ही, खाली होतो, घसाऱ्यावरती होतो. अच्छा. हां. सो आम्ही लिटरली दरीच्या कडेकडेने जी गुरुवाट होती, गुरांच्या चाळण्याने तयार झालेली, ती आम्हाला वाटलं की ही मेन वाट आहे. कारण निम्म्यापर्यंत तिथं मला वाटतं एक बुरुज आहे, एक मेन पाली दरवाजा लागला का नाही, पाली दरवाजा नाही लागला, पण एक बुरुज होता तिथं. सो जनरली म्हटलं बुरुजापर्यंत वाट आहे तर कदाचित आहे वाट संजीवनीपर्यंत. पण ती जरी असली तरी ती वरनं होती कुठनं तरी. आम्ही घसाऱ्याला लागलो आणि एका पॉईंटला जाऊन जाणवलं की आता इथनं जर असेच चालत राहिलो तर गडबड होईल, सटकायचा खूप मोठा चान्स आहे. मग तिथं म्हटलं परत फिरूया. परत फिरताना खूप प्रॉब्लेम आले, कारण सवय नाही आहे एकतर, आणि ती माणसाने चालायची वाट नाहीच आहे ती, म्हणजे खूप टफ होता तो सगळा प्रकार. त्यामुळे लिटरली मग खेकड्यासारखं साईड क्रॉलिंग करत करत आम्ही जेवढं गेलो होतो तेवढंच परत आलो. त्या सगळ्या नादात मला वाटतं 12-12:30 झाले परत यायला आम्हाला. म्हणजे जे आम्ही 11 वाजता गड उतरून खाली पोचणं अपेक्षित होतं ते 12 वाजले तरी आम्ही त्या सुवेळा माचीवरच होतो, कारण ही सगळी मस्ती केली उलटा जाऊन परत येण्याची. राजगड फाटून घेतली, म्हणजे फुकट, काही गरज नव्हती पण केली, मस्ती केली. सो धडा शिकलो की ट्रेकला लीडरनी एन्फोर्स करायच्या गोष्टी. जो पहिल्यांदा गड करतोय त्याचं नाही ऐकायचं. जो आधी जाऊन आलाय त्यांनी सांगायचं की नाही, नको नको, ठाम राहायला पाहिजे मतावरती किती जवळचा मित्र असला तरी. पण त्याशिवाय मग या गोष्टी थ्रिल एक्सपिरियन्स कसा मिळाला? सगळं मान्य आहे पण त्या थ्रिल आणि वरती जाण्यामध्ये एक पाऊल सटकण्याचं अंतर आहे ना. सो जिवंत आलो म्हणून थ्रिल आहे. एक जरी मेला असता आमच्यातला तिथं तर दुसऱ्याने आयुष्यभर काय केलं असतं, काय किस्से सांगितले असते. नाही बाते वगैरे याद राहतीये. तिथं तो डायलॉग टाकत होता, मी आता मूड लाईट ठेवायचा म्हणून मी भांडत नव्हतो, पण जेन्युइनली भीती वाटली रे तिथं, कारण घसाऱ्यावरतीच होतो आम्ही आणि नाही, घसाऱ्यावरनं नसतं ट्रेकिंग करायचं. तिथनं 4 पायाचे लोक जातात, 2 पायाच्या माणसाची वाट नाही येते. त्यांच्याकडे 4 ग्रिपला आहेत, आपल्याकडे नाही. सुंदर आहे पण राजगड. गड तर सुंदरच आहे ना, पण छान गड आहे. तेच आम्ही मस्ती केली, बाकी काही नाही. 2 दिवस पाहिजे पण नक्की पाहिजे. बालेकिल्ला नाहीच झालं ना त्यामुळे.
बालेकिल्ला पाहायला 2 दिवस लागतात. तो गड म्हणजे आयडियल गड आहे म्हणतात तसं, की इतक्या सुरेख 3 माच्या छान आकाराच्या, आणि त्या सगळ्यावरती तो बालेकिल्ला म्हणजे खूप इंटिमिडेटिंग आहे. रायगड पण आहे कारण तो पायथ्यापासून सरळ सोट आहे बऱ्यापैकी, त्यामुळे तो त्या अर्थाने भीतीदायक आहे. पण राजगडलाही वर गेल्यावरती जाणवतं की बस बालेकिल्ला जबरदस्त काम आहे जे काही आहे ते. आणि म्हणजे त्या काळामध्ये ज्या कोणाला ते सुचलं सगळं बांधायचं ते जबरदस्त आहे, म्हणजे खूपच सॉलिड आहे सगळं ते प्रकरण. आपलं काम विचार करून बांधला असेल, आणि खूप ज्यांनी बांधला असेल. रायगड पण मी विचार करतो किती कष्ट आहेत ते किल्ला बांधायला, किंवा ते एक बुरुज सुद्धा बांधायला काय लेवलची लोक असतील ते इंजिनिअरिंग. आणि म्हणजे ते ज्या आकाराचे ते एक एक दगड आहेत, म्हणजे आताही रिनोव्हेशन करतात ना पुरातत्ववाले, पण त्यांच्या एका बेसॉल्टच्या क्यूबचा साईज पाहिला, आणि जो ओरिजिनल क्यूब आहे तो ओरिजिनल क्यूब एका माणसाने वगैरे हँडल करणं शक्यच नाही आहे. सो त्या लोकांनी खरंच कसं केलं, खूप कुतूहलाचा विषय. या सगळ्यासाठी खरंच माझं खूप इच्छा होते की अभ्यास करावा या सगळ्याचा, कारण आता आणि बरेच इतिहास संशोधक लोक सोशल मीडियावर आहेत, त्यामुळे आपण फक्त त्यांना अप्रोच करायची आणि शिकून घ्यायची तयारी एवढाच भाग आहे. आता पूर्वी ते मिथ असायचं इतिहास संशोधकांच्या भोवती की खवचटच असतात वगैरे वगैरे. आता नाही, आता खूप अप्रोचेबल आहेत सगळेच लोक, आणि मदत करायला तर कायम तयार असतात. त्यामुळे मला तर स्पेसिफिक या अँगलनी जरा अभ्यास करायचा आहे, का ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांचं ॲटलिस्ट वाचायचं आहे की कसा तो दगड ट्रान्सपोर्ट कसा केला वगैरे. ज्या गोष्टी लोक पिरॅमिडबद्दल बोलतात त्याच गोष्टी सगळ्या इकडेही लागू होतातच ना, की गडांवरच दगडखाणी असायच्या असं म्हणतात आता जनरली, की तिथलाच दगड फोडून ते वापरायचे, आणि मग टाक्यातला दगड काढायचा, स्पेशली की टाकी जी खोदतायत तिथला दगड काढायचे. पण तरी म्हणजे अगदी दगड काढला तो उचलून रचणं हे इनह्युमन आहे. आपल्याला आता काय क्रेन मागवू म्हणतो आपण, तेव्हा नव्हतं हे काही. सो मॅन्युअल मेसनरी जी काय होती त्या जमान्यातली ती अफलातून आहे. त्याचा खरंच अभ्यास करायला आवडेल किती अवघड आहे. हो, खूप खूप खूप. ते दा विंची कोडमध्ये वगैरे आपण ते मेसनरीज आणि ते कीस्टोन वगैरे वाचतो, ते खूप ग्लोरिफाईड वाटतं. आपल्याकडे तर झालेली आहेत की कामं ही सगळी, आणि मला नाही वाटत ही काही टेक्नॉलॉजी बाहेर ना आली. ती मला वाटतं जगात सगळीकडे आपापलीच प्रत्येक भागामध्ये ती सुधारत गेलेली असणार आहे. काही नाव द्या त्याला चालुक्य स्थापत्य म्हणा किंवा शिलाहार म्हणा, किंवा ज्या आता टप्प्यांवर जे राजे येत गेले त्यांनी जे काय काम उभारलंय ते अफलातून आहे. म्हणजे त्या दृष्टीने महाराष्ट्र खूप मिस करतो की आपल्याकडे सगळंच आहे, काही नाही असं नाहीच आहे, सगळं आहे. म्हणशील ते सगळं आहे. रस्ता सोडला की सगळं आहे. रस्ता पाहिजे गुणवंतराव, रस्ता पाहिजे. चल रसिक, तुला लवकरच बैल घेता येईल अशी परिस्थिती येईल असं मी आय होप. डोकं सॉर्टेड असेल आणि बैल पोसायला आला पाहिजे ना. असं नाही झालं पाहिजे की बायकोने बैल आणि मग दोघांनाही बाहेर काढलं की तुम्ही दोघं बघा. चलो.